कम इन. सर, मला थोडं बोलायचं होतं. ऑफिशियल आहे का पर्सनल? असं नक्की नाही सांगता येणार. म्हणजे म्हटलं तर पर्सनल आहे आणि ऑफिशियल पण. बोल. ऍक्च्युली माझं उद्यापासून कॉलेज सुरू होतंय. सो उद्यापासून ऑफिसला यायला मला जरा उशीर होत जाईल. पण डोंट वरी सर, मी सगळी कामं पूर्ण करूनच घरी जात जाईन. मग किती उशीर झाला तरी. तू ना हे सगळं आद्याला सांगून जात जा. हा म्हणजे वहिनीला तर सांगितलंच आहे मी. म्हटलं तुमच्याही कानावर टाकते. सर, आज ऑफिसमध्ये तुमची आजी आली होती. माहितीये मला. अजून काही बोलायचंय? नाही. तुझं बोलून झालं असेल तर तू जाऊ शकतेस. ठीक आहे, येते. वेदांत, तू ठीक आहेस ना? हो, मी ठीक आहे. सगळं ठीक आहे. 2 दिवसाची कामं पेंडिंग आहेत आणि तुला उद्यापासून उशीर होणार आहे ना. मग मी माझी कामं नाही सांगणार तुला. तू फक्त आद्याची कामं सांगेल ना ती करत जा वेळेवर. हो, मी करेन. येते मी. आत आले तर चालेल का? असं परक्यासारखं का विचारतेस? तूच वेळ आणलीस तशी. तुला गोंदियाला जायचं होतं म्हणून हाकलून दिलंस मला. माझी मुलगी कट करून मला घरातनं हाकलवून देते. हे पचवणं कठीण होतं माझ्यासाठी. पण ठीक आहे, तू मला आई मानत नसलीस तरी माझ्यासाठी तू माझी लेकच आहेस. बाकी माझ्या नातवाला पळवून नेऊन त्याचं लग्न लावण्यासाठी बरंच काही करावं लागलं असेल नाही तुला? अभिमान वाटतो मला तुझा. बाकी मी आई म्हणून तुला खरंच चांगले संस्कार दिले असतील नाही का? नाही म्हणूनच करू शकलीस तू हे सगळं, हो ना? झालं? तुझे टोमणे मारून झाले असतील तर मी बोलू आता? हे बघ, माझ्यासमोर जो पर्याय होता तो मी निवडला. तुला विश्वासात घेऊन हे लग्न लावायचं ठरवलं असतं तर माझं ऐकलं असतंस? हे बघ, माझं बोलून झालेलं नाहीये. माझी काही बाजू असू शकते. आणि कसं आहे ना, मुलं हाताबाहेर गेली की आई वडिलांनाच त्यांचं भलं बघावं लागतं. आणि म्हणून हे असे कठोर निर्णय घ्यावे लागतात. तुझं कसं झालंय माहितीये नूतन? आधी आपण चूक करायची आणि आपणच आपल्याच चुकीचं समर्थन करायचं. वाटलंच होतं हे असं काहीतरी म्हणणार. बघितलंस, आता सुद्धा तू मुलांचंच समर्थन करतेयस. आणि म्हणूनच मी तुला विश्वासात घेतलं नाही. तू मला विश्वासात घेतलं नाहीस ना, याचंच वाईट वाटलं मला. खूप वाईट वाटलं. पण तरी सुद्धा आले इथे परत. कारण तू माझी मुलगी आहेस. तू चुकलीस तर तुझी कान उघडणी मीच करायला हवी ना. जबाबदारी आहे ती माझी. म्हणजे जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत तरी. आता देव मला कधी उचलून नेईल हे काही सांगता येत नाही. तोपर्यंत कर सहन मला. तुझ्या मुलांना तुझं पटत नाही, हो ना? तुला माझं पटतंय का ते बघ. तुझी मुलं ना खरंच खूप आदर्श आहेत नूतन. अगं अजिबात हाताबाहेर गेलेली नाहीयेत. अगं वाया गेलेली मुलं कशी असतात ना हे तुला माहितीच नाहीये नूतन. इस्टेटीसाठी एकमेकांचा जीव घ्यायला सुद्धा पुढे मागे बघत नाहीत. तुझी मुलं तशी नाहीयेत ग. एकमेकांना समजून घेतात. आता मी काय म्हणतेय ना ते नीट समजून घे.
तुझ्याकरता जशी माझी गरज संपली आहे तशी तुझ्या मुलांकरता तुझी गरज संपली आहे अशी तू धारणा करून घेतलीस. ती चुकीची आहे. पण मला बरोबर कळलंय की तुला काय वाटतंय ते. तुझ्या मनामध्ये ना एक अनामिक भीती आहे. हो, की तुला न आवडणारी मुलगी पण तुझ्या मुलाला हवी हवीशी वाटणारी मुलगी ह्या घरामध्ये जर का सून म्हणून आली तर ती तुझी जागा घेईल की काय, ही भीती. माझ्या मनामध्ये कुठलीही भीती नाहीये. तुझ्या मनामध्ये हीच भीती आहे. जरा शांतपणे विचार कर नूतन. मी आता ठरवलंय, मी माझ्या मुलांचा, त्यांच्या लग्नाचा, त्यांच्या आयुष्यात येणाऱ्या अडचणींचा कसलाही विचार करणार नाहीये. आत्तापर्यंत खूप महत्त्व दिलं मी त्यांना. काय मिळालं मला? स्वतःसाठी जगू शकलेच असते ना मी, पण नाही. त्यांच्यासाठी जगले, त्यांच्यासाठी झिजले. पण आता बस. आता मी मला हवं तेच करणार आहे. आणि या विषयावर मला कुणाशी काहीही बोलायचं नाहीये. जगू दे त्यांना त्यांच्या मनासारखं. तू जे म्हणालीस तेच आहे. विक्रांत आला होता भेटायला. हो, त्याला राहवतच नाही तुला भेटल्याशिवाय. त्याच्या ना ह्या स्वभावामुळे, ह्या उतावीळपणामुळेच हे सगळे घोळ झाले. बरं, तू काय म्हणालीस त्याला? मी त्याला स्पष्ट सांगितलं की आपण परत परत नको भेटूया. मी त्याला हे सुद्धा म्हणाले की जेव्हा तुझी आई मला आनंदाने स्वीकारेल तेव्हाच आपण बोलू. पण तो ऐकेच ना. पण मी सुद्धा ठाम राहिले आणि त्याला सांगितलं की आपल्यामुळे आपलं संपूर्ण कुटुंब भरडलं जातंय. बरोबर येत आहे तुझं. अगं हेच तर होतंय. मला ना ही गोष्ट कळत नाहीये की विक्रांतला ही गोष्ट का नाही समजत आहे. आता मला सांग, उद्या तू त्याच्या घरी लग्न करून गेलीस, ही जर गोष्ट अशीच राहील तर ताई अगं तुला किती त्रास होईल या गोष्टीचा. आणि सगळ्याच गोष्टींवर परिणाम होईल ना ग. म्हणजे इकडे आई आणि अण्णा सतत काळजीत राहतील आणि तिकडे तू. सासू सोबत तर रोज एक नवीन प्रकार. कोणीच खुश नाही राहणार ग. आणि मला सांग, ह्या सगळ्यामध्ये तुला काही अडचण आली, विक्रांतच्या आईने काही त्रास दिला, तर विक्रांत परिस्थिती सांभाळू शकणार आहे का? वेदांत नेहमीच आपल्या मदतीला वेळेवर पोहोचणार नाही ना. तो काही सुपर हिरो नाहीये. आणि तूच मला सांग, आपण सुद्धा किती वेळा त्याच्याकडे मदत मागणार आहोत. तो सुद्धा करून करून किती करणार ना. आता त्या दिवशी तुला सांगते, त्याला नुकसान होत होतं तरी सुद्धा तो विक्रांतच्या मदतीला धावून आला ना. पण अगं हे दर वेळेला शक्य नाही ना होणार. विक्रांतला जबाबदारी त्याच्या अंगावर घ्यावी लागेल. हो, मला कळतंय. वेदांतने खूप वेळा मदत केली, आपली, माझी. त्याचे खरंच खूप उपकार आहेत माझ्यावर. ताई, अगं आज ऑफिसमध्ये वेदांतची आजी आली होती, फक्त मला भेटायला. वेदांतची आजी? हो. आणि तुला भेटायला का? म्हणजे अजून काही नवीन गोंधळ आहे का? त्यांनी मला विचारलं की तुला वेदांत कसा वाटतो, म्हणजे आयुष्याचा जोडीदार म्हणून. अगं काय सांगतेस? अरे देवा, हे सगळं काय चाललंय आपल्या आयुष्यात? मग काय उत्तर दिलंस तू? अगं मी काय उत्तर देणार? म्हणजे हा प्रश्नच खूप अनपेक्षित आहे ना. मी त्यांना म्हणाले की विक्रांत आणि ताईच्या लग्नामध्ये आम्ही सगळेच खूप भरडलो आहोत. त्यामुळे मग मी या गोष्टीचा कधी विचारच नाही केला. तर मग आजी म्हणाल्या की मी घरी येऊन बोलेन ह्या विषयावर आई आणि अण्णांसोबत. हे तर सगळं नवीनच प्रकरण सुरू झाले.
वेदांत, विक्रांत, तुम्ही दोघांनी माझ्याशी बोलायचं नाही असं ठरवलेलं दिसतंय. तरी सुद्धा सांगते, उद्यापासून 7 दिवस मी विदर्भ दौऱ्यावर चालले. पार्टीचं काम आहे, घरात नसणार आहे मी. तुझ्या बरोबर कोण असणार आहे? पुरुषोत्तम असतील, ते घेतील माझी काळजी. तुम्ही नका काळजी करू. आणि पार्टीतली बाकी पण जवळची माणसं आहेतच. ठीक आहे, काही काळजी घे. काही लागलं तर सांग मला. त्याची काही गरज नाही आणि गरज पडणारही नाही. गुड नाईट. आई, अण्णा, ताई, चला येते. बघा तरी कॉलेजचा पहिला दिवस आहे तो उत्साह अगदी ओसंडून वाहतोय. बाई साहेबांनी रात्रीच सगळी तयारी करून ठेवली आहे. परफेक्ट प्लॅनिंग असते सगळ्या गोष्टींची. काय वा, आई, ऑल द बेस्ट. थँक्यू. अण्णा, मन लावून अभ्यास करायचा आणि एकही लेक्चर बुडवायचं नाही. नाही बुडवणार. आणि पहिला नंबर आला पाहिजे. अगं आई, येणारच. आधीपासूनच अभ्यास सुरू केलाय तिने. ताई, थांब थांब, काय करतेस हे? अगं माझ्यापेक्षा मोठी आहेस ना तू. हो का? राहू द्या. तुला सोयीचं असतं ना तेव्हाच मोठी असते मी. इतर वेळी रागवत असते मला मोठ्या मावशी सारखी. हे बघ, मला तुझा आशीर्वाद हवा. पाया पडू दे. थांब, मग त्यासाठी पाया पडायची काय गरज आहे? अण्णा बघा ना कशी करते ताई. एकतर पहिलेच मला उशीर होता. तू काय शाळेतली लहान मुलगी आहेस का? अण्णा बघा ना कशी करते ताई. एकतर मला उशीर होतोय. अरे बघ अमूल्या, मन लावून अभ्यास करायचा ना तिकडे. आणि कुठलाही विषय बिन महत्वाचा अजिबात नाही. अण्णा, मी 1.5 वर्ष तुमची स्टुडंट होते, त्यामुळे मला माहिती लहान आणि बिनकामाचं काहीच नसतं. आणि अगं खरी लढाई सुरू होते ती तुम्ही कॉलेजमधनं पास होऊन बाहेर पडताना त्याच्यानंतर. जेव्हा तुम्ही स्वतःची प्रॅक्टिस सुरू करता तेव्हा तेव्हा तुमच्यातला डॉक्टर आणि त्याचबरोबर तुमच्यातला माणूस काय आणि कसा आहे हे कळतं. काय अलीकडे आमच्या पेशाला खूप बदनाम करण्यात येत आहे. अर्थात त्याला आमच्याकडचीच काही मंडळी कारणीभूत आहेत म्हणा. ही भली मोठी मोठी हॉस्पिटल्स आहेत, पण त्यातली माणसं अगदी छोटी खुजी आहेत. पेशंट्सना ATM मशीन समजतात. बरं ते असू देत. आपल्यासाठी आपला पेशंट अतिशय महत्वाचा आहे. तेव्हा एक यशस्वी डॉक्टर होण्यासाठी फक्त चांगल्या मार्काने पास होणं महत्वाचं नाही, तर आपल्याकडे येणाऱ्या पेशंटशी आपण कसे वागतो, त्याला कशी वागणूक देतो हे महत्वाचं. मला समजतंय अण्णा, मी तुम्हाला कधीच निराश नाही करणार. व्हेरी गुड, व्हेरी गुड. बघितलं, हीच आहे अण्णांची लाडकी लेक. आहेच मी अण्णांची लाडकी. आणि मी आईची लाडकी. हो ग बाई. मी या फील्ड मध्ये इतकी वर्ष आहे ना, तुम्हाला काय सांगू. हो, किती जणांचे मी लग्न जुळवून दिलेले आहेत. अशा मुली हेरून आणते की नाही मुलांना. तुम्ही सर, अहो तुम्ही इथे काय करताय? आधी ऑफिस मध्ये आलात आणि आता घरी पण. निघा आधी, निघा बाहेर. वेदांत, वेदांत शांत हो. अरे मी बोलवलंय त्यांना. आजी तुला माहित नाही, ही बाई खूप डेंजर आहे. तू हिच्या नादी नको लागूस. तू जरा शांत हो आणि इथे बस माझ्या शेजारी. ये इकडे बसा ना तुम्ही. थँक्यू आजी, मी तुमची आभारी आहे. तुम्ही मला इथे बोलवलं. सर, तुम्हाला माहितीये, तुम्ही इतके मोठे इंजिनियर आहात, तुम्हीच आमची मदत करू शकता. अहो, आमच्या वेबसाईटवर इतका मारा होतोय तुमच्यासाठी की ती बंद पडतीये. अगं बाई, हो आजी, आजी बघा ना, तुमच्या नातवाशी किती मुली लग्न करायला तयार आहेत. वेदांत सर, आमची वेबसाईट क्रॅश झाली, पण रजिस्ट्रेशनचे पैसे तुम्हाला बघून देतायत. हा, त्यामुळे बरं चाललंय माझं. पण काय आहे ना, माझी सवय नाहीये ना पैसे घ्यायचं आणि काम नाही करायचं. तुम्ही कधी असं केलं असतं का?
नाही म्हणजे मी पण असं केलं नसतं, तुम्ही पण असं केलं नसतं, म्हणून मी आले. वेदांत, पटकन बघ आणि सिलेक्ट कर मुलगी. यांनी खरं तर सांगितलं होतं मला आकडा, पण मी विसरले. इतक्या मुली तुझ्याशी लग्न करायला उत्सुक आहेत. शेवटी लग्नासाठी काय लागतं रे? काय लागतं सांग? एक मुलगी, हो की नाही? ती पसंत कर, म्हणजे विषय कायमचा संपला. सर 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 तुम्ही ही मुलगी बघा. ही USA मध्ये हो छान करिअर आहे सर हिचं. लग्नानंतर भारतात यायला एका पायावर रेडी आहे. बर, तुम्ही लग्नाला हो म्हणा, ती तिथून लगेच इथे भारतात येईल. तुमच्या खानदानाला शोभेल अशी आहे. वाह. सर ही दुसरी बघा ना, ही पण चांगली आहे. अनुजा, मी ओळखते हिला, फार हळवी आहे. अहो तुम्ही डोळे मोठे केले ना तरी पटकन रडेल. काय आहे, नवऱ्याचा राग सहन करायला स्टॅमिना लागतो, तो आहे तिच्यात. नाही सर ही तुम्ही दुसरी बघा ना. ही दिल्लीची. हिच्या वडिलांचे ना 50 हॉटेल आहेत सर, 50. बाई, सर सर ही बघा, ही मला ना खूप आवडली. म्हणजे तुम्ही हिची प्रोफाईल बघा सर, वेडेवाल वेडे. म्हणजे तुमच्यासाठी बऱ्याच मुली वेड्या होतील हो. आजी तुम्हाला सांगते, एका मुलीचे वडील आहेत ना, ते ना 500 कोटींचा हुंडा द्यायला तयार आहेत, ते पण ऑफ द रेकॉर्ड. हे बघा, आम्हाला काही हुंडा वगैरे नकोय. हा वेदांत, सांग ना, कुठली मुलगी आवडली याच्यातली? सांग ना. आजी एकच मिनिट. काय आता? एक मिनिट, तुम्ही एक मिनिट हे करता. एक मिनिट, एक मिनिट तू इथे. वेदांत, ऐक माझं, ऐक तू. अरे काय तुझं काय सुरू आहे? काय सुरू आहे म्हणजे? मुली बघते तुझ्यासाठी. पण मला लग्न करायचं नाहीये. का? हे बघ, या विषयावर खूपदा आपलं बोलणं झालं आणि विक्रांतचा गोंधळ पाहतोय, सो मला लग्न करायचं नाहीये. माझ्या एका प्रश्नाचं उत्तर देशील? विचार. का नाही लग्न करायचंय तुला? आधीच गर्लफ्रेंड आहे का तुला कोणी? नाही, आणि आईच्या भीतीने सांगत नाहीयेस असं काही आहे का? हे बघ, लग्नाविषयी तुझी काय मत आहेत ना, हे मी अनेकदा ऐकली आहेत, पुन्हा ऐकायची नाहीयेत. कधी संसार सुरू करणार तू? का आधीच केलायस आणि सांगत नाहीयेस? कुणी आहे का तुझ्या आयुष्यात? सांग ना. आणि हा एक प्रश्न आहे. ही ना 3 तासाची प्रश्नपत्रिका ओपन केलीस माझ्यासमोर. बसा. कोण आहे? काय सुरू आहे का तुझं? हे बघायची, तू ना किती वेगळ्या पद्धतीने मला विचार, माझं उत्तर एकच राहणार आहे. मला लग्न करायचं नाहीये. विक्रांतचं काय होतंय ते मी पाहतो, आणि मी तो प्रेमात पडण्याचा मूर्खपणा करणार नाही. ही सगळी कारणं तू मुद्दामून देतोयस ना? नाही, माझ्या लक्षात आलंय तुझी ऑलरेडी गर्लफ्रेंड आहे, हो ना? आजी असं काही नाही. मग? आणि मला तर ते गर्ल, मुलगी, पोरगी या शब्दांचाच तिटकार आहे. खरं खरं सांग, अशी खोटं बोलू नकोस. आता या वयामध्ये तू माझ्याशी खोटं बोलणार आहेस? प्रेमाचं वय तरी बघ. आजीशी कोणी खोटं बोलतं का रे? साधं एक छोटस स्वप्न बघितलं होतं मी, पणजी होण्याचं, ते सुद्धा पूर्ण करणार नाहीस ना तू? मी आपले सगळ्या जगाला सांगत असते, माझे नातू इतके गुणी आहेत, माझे नातू इतके गुणी आहेत. पण हा माझा नातू लग्नच करायचं नाही म्हणतोय. असं करणार आहेस ना तू? खोटं बोलतो ना माझा नातू माझ्याशी? बरं, आहे माझी गर्लफ्रेंड. कोण आहे? सांग ना. नाही, ते मी वेळ आली की सांगेन. सांग ना. हे बघ, म्हणजे मी माझी शपथ घेते, तुझी शपथ घेते, नूतनची शपथ घेते, मी कोणालाही सांगणार नाही, पण मला तर सांग. आता नाही, मी वेळ आली की सांगेन. आता आधी जा आणि त्या बाईला हाकल, मी निघतोय. अरे आजी सर ही बघा, ही जी आहे ना सर, अहो सर बघा ना, ही खूप गोड आहे, कळी. ऐका, त्याचा ना सध्या विचार नाहीये. मी बोलवीन तुम्हाला परत. हो, पण तोपर्यंत अजून रजिस्ट्रेशन येतील. लोकांना काय उत्तर देऊ मी? बिझनेस वाढलाय पण डोक्याला ताप पण वाढलाय. काही हरकत नाही, हे कंपनी नंबर 1 ला येईल एकदा लग्न झालं की. हे
मी येऊ आजी? हो चाल. थँक्यू आजी, लव्ह यू आजी. तुम्ही किती गोड आहात याही वयात. मी बोलवणार तुम्हाला परत नक्की. ठीक आहे, मी निघते. हा, ठीक आहे. नक्की बोल. नक्की बोलवणार. हा या. पाया पडते. असू दे मी बोलवीन तुम्हाला. हा या. बाय. बाय. वेदांत, मी शोधूनच काढणार आहे तुझी गर्लफ्रेंड कोण आहे ते. समजलंस काय तू मला? मला चॅलेंज देतोयस तू? हा, आजी आहे म्हटलं मी तुझी, विसरू नकोस. पण कुणाला माहिती असेल हे? हा, आद्या, तिलाच विचारते.